या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना आहे। आता तुमचं प्रमोशन होणार आहे। लान्स लाईक झालंय सगळ्यांना माहिती आहे। अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं। अगं बाप म्हणून नाही, लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे। काय म्हणली तू? शितले अरे बाप होणार आहे। वय आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे। मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल। कसली अडचण? अहो आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत। जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार, आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ। आजा आज तू बरं गोठ्यात आलेस। अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय। अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला। अरे काय नाही असं मामा। अरे तसं काय नाही, मग तिला काम न करा काही हिव भरले वैर। होय अगं। हा काय झोप झोप झोपू कशाला आपण? बघ हा घेत हे अहो एक तर लई गरम होतंय हो। गरम नाही, झोप। थंडी वाजते तुला, थंडी कणकणी आली तुला, आणि कालपासून बरं वाटत नाही तुला। आता डोळे लागलेत ना म्हणून तुझ्यासाठी चिंचा। अहो पण मला आता असं काय खावंसं वाटत नाही। नंतर खावेशा वाटलं तर कुठं जाशील? अहो तेव्हा मी सांगेन की तुम्हाला, तुम्ही मला आणून द्यालच की। आणि तेव्हा मी इथं नसलो तर म्हणूनच आत्ता आणलंय मी। शेतले मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे बघ, भले मी इथं तुझ्या सोबत असलो तरी किंवा नसलो तरी। पोरांचा अजिबात विषय काढायचा नाही। पोरांना नुसतं भांडवून सोडलंय। अरे तुझी पोरं तर का गॉड आहेत का? गॉड आहेत, अरे दॉड आहेत दॉड। नुसता वैताग दिलाय, दिवसभर घर डोक्यावर घेते ती, रात्री झोपायचं नाव बी घेणार। पोरगीची तर वेगळीच। का हो? अगं दिवसभर झोपती आणि रात्रभर जागी असती, रात्रभर शी शू चालूच असतं। तू म्हणला अरे मला स्वतःला साफ करायला लागतं। अरे तुम्हाला झोपेचं खोबरं झालंय माझ्या। अरे देवा, आणि एवढं सोपं नसतं पोरं जन्माला घालायचं। प्लॅनिंग नाही काय नाही, आणि अशी लोक पोरं जन्माला घालतात ना त्याचा तर लई राग येतो बघ मला। बरोबरच आहे यांचं म्हणणं। आपण बी प्लॅनिंग करूनच पोर जन्माला घालायला पाहिजे होतं। पण वहिनींची काळजी घेताना व्यवस्थित। तिला म्हणले तू काय काम करू नको, मला सांग मी करतो। कामं करायची नाहीत म्हणजे जड वस्तू उचलायची नाही। सगळ्यात महत्वाचं त्यांच्याशी चांगलं बोला। त्यांनी चांगलं ऐकलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण एकदम हेल्दी राहिलं पाहिजे। त्याशिवाय बाळ निरोगी कसं होईल? तू गाणे ऐकत द्राक्ष काय खात बसलेस? हा पोहून दे जरा, हालचाल कर की। माझ्या नवऱ्याने मला सांगून ठेवले ना अजिबात हालचाल करायची नाही, कशाला हात लावायचा नाही, म्हणून बसले। काम करू नको म्हणजे जड काम करू नको। हो चल बाहेर। शितले कशाला वस्कन वाढते तिच्यावर? तू ओरडाओरड केलीस ना त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल। पोर जन्माला ये पतूर, एकतर मला तरी याड लागल नाहीतर या माणसाला तरी याड लागल। आज होळीचा दिवस आहे। तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकू दे। आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल। पाणी ते मला इथं रडू येते, ते दिसना झालं होय तुम्हाला। ग बस, मग काय पाहिजे ना डायरेक्ट सांग मला, बस नाटकी करू नको। म्हणजे बायकन जर काय पाहिजे असेल ना तर रडून नवऱ्याकडून करून घेते, ते माहिती मला। काय बी काय बोलताय हो तुम्ही? अशातली वाटली होय मी तुम्हाला? मला काय बी नकोय।
बर राहू दे, तुझी कामं बघ, मला काम आहेत. माझी तर काही कदरच नाही यांना. इथं एक तर मला कस तरी व्हायला लागले. माझं काय होतंय ते माझं मलाच माहित. आणि यांना वाटायला लागलंय मी नाटक करते. आजपासून कधी असं काय केलं होतं का? कधी काय मागितलंय का? नाटक करते मी. अगं शितले, अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? अगं काय झालं? आता काय झालं म्हणून मलाच विचारा तुम्ही. एक तर इथं माझा कैदी करून ठेवलाय. जरा तरी सवलत आहे का नाही मला? म्हातारी माणसं काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? अशा काळात बाईनं तिला पाहिजे ते करावं, तिला पाहिजे तसं वागावं. आणि इथं तर माझ्या मनासारखं काय बी होईना. कामाला हात लावू देत नाही. आणि काल तर साधा पिक्चरला बी जाऊ दिलं नाही. अगं काय बी बोल नका तुम्ही माझ्याशी. माझ्या मनासारखं झालं पाहिजे ना. मग असं काय करायला लागलाय तुम्ही? शितले हे करू नका, शितले ते करू नकस. मग करू तरी काय मी? नुसतं घरात बसवून ठेवलंय. मनोरंजन पाहिजे का नाही माणसाला? जगावं तरी कसं माणसानं? आणि तुम्हाला वाटायला लागले ही सगळी नाटकं करते वय मी. अशानं कसं व्हायचं शितले शितले शितले, अगं चुकलं माझं, सॉरी ना. तुला मनोरंजन पाहिजे ना? तू 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 काय 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 टेन्शन घेऊ नको. हा, तुझी इच्छा ना मी आजच पूर्ण करतो बघ. हा, फक्त रडू नको ना शितले. डोळे पुसकी. हा, केशर कशासाठी आणलंय? ह्यानेच आणलंय की. का? ते म्हणले खीर कर म्हणून. शितले, काहीतर चालू आहे तुमच्या दोघांचं. मी ते शोधून काढतच असते. तू काय जगातला पहिला बाप आहेस वय? हा ठीक आहे, लोकांना पोरच व्हायची नाही. 9 महिने होईपतूर बायका जायच्या रानात, तरी बी व्हायची ना त्यांना पोरं. विचार की दिदींना जाऊन. अगं तोच तुला त्रास होणे म्हणून मी करतोय ना सगळं. हे जरा हाती होतंय बरं का. तुझ्या अशा वागण्यामुळे घरातलं एकट्याला तरी शंका आली ना, तर तुझं काय खरं नाही एवढं याद राहत. कळलं? पण वहिनी कुठला पदार्थ चांगला पदार्थ बनवण्यामध्ये तर इडली, मेंदूवडे सगळ्यात जास्त फेवरेट माझे मेंदूवडे. इडली मेंदीवडे. हा, नॉनव्हेज बनवल्यानंतर तीच खाती पहिला. ही सगळ्यात मोठी गोष्ट. नाही हो, बनवल्यानंतर मी पहिली टेस्ट करते हो. म्हणजे यांना खायचं ना, मग पहिली टेस्ट करणार. चांगलं झालं असलं द्यायचं, नाही तर मीच खाऊन घेणार. ही बनवणार. जर हिने खाल्ल्यानंतर आमच्यासाठी चुकीचं आहे राहिलं तुमचं. तर आम्ही तिघं मिळून खाणार. 2 मुलं आणि मी. त्याला पण माहिती, तो सांगेल तुम्हाला. काय नाही करणार, घरी गेलं मारणार नाही. बोल तू, मी आहे. नाही ठेवत. कधी कोण खाता रे? कधी कधी उरला तर खातो, नाही तर भेटत नाही. मी लवकरात लवकर वकीलबाईंना भेटून ही डिवोर्सची प्रोसिजर सुरू करणार आहे. मग त्यानंतर यांना काय वाटायचं ते वाटू दे, यांना काय करायचं ते करू दे. माझा यांच्याशी काहीही संबंध नसतो. आता काहीही झालं तरी लवकरात लवकर मी यांना डिवोर्स देणार. अहो, तुम्हाला काय वाटलं सुसाईड अटेम्प्ट करायला मी काही मूर्ख आहे का? मला माहिती आहे ते बिंडोकपणाचं लक्षण आहे. हॉस्पिटल आणि मी तेवढ्याच गोळ्या घेतल्या होत्या ज्यानं मला जीवाला काही धोका होणार नाही. तुम्ही आता बघाच. आता या राधिकाचा आणि या गुलमोर मधल्या या सगळ्या तिच्या टीमचा विश्वास संपादन घेऊन तिला कसा धडा शिकवता ना, ते तुम्ही बघाच. लवकरात लवकर गुरुनाथ सुभेदार परत एकदा त्याच्या पोस्टवर त्याच कंपनीचा मालक होईल. ते राधिका मसालेचा बोर्ड हटवून तिथे शनाया मसालेचा बोर्ड लावेल. आता 300 करोड लवकरच आपल्याला मिळणार. वाव, पण कसे? गॅरी ते मिळवून देणार. आता बघ, नाही तुझा डाव तुझ्यावर उलटवून मी कंपनीचा ताबा घेतला ना, तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही,
त्यांना घरात पाऊल टाकल्यान आणि काय काय होऊक लागला. अण्णांनी त्या पाटणकरावर गोळी चालवल्या. माका सांग, अण्णांचा आणि पाटणकरांचा काय वयर असा काय? लग्नाच्या दिवशी अंगार पाल पडली ती गांडर तर आपण त्याकाच चावला. मी सांगतोय तुका, तुझ्या घरात ना लक्ष्मी नाय अवदासा इलिया अवदासा. सांच्याक सगळेजण यावा, घराकडे तयारी केली असा. होय तर येतील ना, पण जावयाक एकट्याच आमंत्रण हा काय? नाही, सगळ्यांनी यावा, पण किती जण येतले ते घराकडे सांगू. 500 माणसं येतील. 30-40 बकरे, 25 कोंबे कापूक लागतील. कोणाशी सोयरीक जुळली हा तर कळताना, तरी पण लेखक घेऊन जायचा असला तर कायमचा घेऊन जावा. राजे गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. येसू राजे आहोत आम्ही. राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात. अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत. त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे. विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल सांगता येत नाही का? आईसाहेब, त्यांचं काय? आईसाहेबांना माहिती आहे की तूच गजा पाटील आहेस. मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय. कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? त्या माणसाचं नाव आहे राणाजी. अहो, कुणी पकडलं तुम्हाला तर अटक होऊ शकते. आचारसंहितेचा नियम मोडताय तुम्ही. अहो, पण रानडुक्कर नाही मारलं तर काय होईल माहितीये का? फार तर फार तुमच्या सगळ्यांचं नुकसान होईल. त्या नुकसानाची भरपाई करता येईल, पण आता तुमच्यासाठी जर का यांनी रानडुक्कर मारलं ना तर माझा नवरा आणि दीर दोघही तुरुंगात जातील. हे माहितीये का तुम्हाला? समजा गाव एकीकडे आणि ह्या एकीकडे, समधीकडे तुमचे कायदे नियम चालत नसतात. नाही म्हटलं तरी तुम्ही चुकल्यास बघा या टायमाला.